जी आहे ती नाबार्ड, तिसरी आहे ती नॅशनल हाऊसिंग बँक आणि चौथी आहे ती कोणती सिडबी. या 4 जे आयपा आहे ते आपण काय केल्या होत्या कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेल्या होत्या. आणि परत आणखी दुसरं प्रायमरी डीलर प्राथमिक विक्रेता म्हणजे काय हे बी आपण बघितलेलं होतं. आणि एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजे काय हे बी आपण काय केलं होतं समजून घेतलेलं होतं. हे 3 जे आहेत गैर बँकांचे 3 मुख्य प्रकार पडतात हे आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मुद्रा बँक. ही मुद्रा ही काय आहे एक प्रकारे मुद्रा ही देखील काय आहे एक एनबीएफसीच आहे म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जे आपण बघितलं होतं व्यापारी बँकामधला आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ज्या होत्या ह्यांच्यामधला आपण फरक समजून घेतला होता बघा. गैर बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजेच एनबीएफसी आपण त्यांना म्हणतो आणि व्यापारी बँका ह्यांच्यामधला ज्यावेळेस आपण फरक समजून घेतलेला होता त्यावेळेस आपण व्यापारी बँका आणि कोणत्या कायद्यानुसार नोंदणी केली जाते, एनबीएफसीची कोणत्या कायद्यानुसार नोंदणी केली जाते, परत ह्याच्यामध्ये एनबीएफसी साठी कोणकोणत्या म्हणजे क्रायटेरिया काय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात का नाही, त्यांच्यासाठी सीआरआर एसएलआर आहे का नाही वगैरे या सर्व गोष्टी आपण काय केल्या होत्या कालच्या लेक्चरला एनबीएफसी मध्ये बघितल्या होत्या आपण एनबीएफसी बघता वेळेस. नंतर बघा त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं होतं मुद्रा बँक. मुद्रा ही काय एक प्रकारे की एनबीएफसीच आहे. मुद्रा ही सुद्धा देखील काय एक प्रकारे एनबीएफसीच आहे. पण हिला कधी 2015 मध्ये आणलं होतं. जे सूक्ष्म उद्योग आहेत बघा हे जे सूक्ष्म उद्योग आहेत सूक्ष्म उद्योगामध्ये कोणकोणते येतात ज्यांचा 1 करोड पेक्षा कमी काय आहे ज्याची गुंतवणूक आहे कशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सेवा क्षेत्र ह्याच्यामध्ये ज्या उद्योगांची गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी आहे आणि ह्यांचा टर्नओव्हर म्हणजे काय तर सेल 1 वर्षभरात त्यांचा जेवढा सेल झालेला आहे तो 5 करोड पेक्षा कमी असेल अशा उद्योगांना काय म्हणलं जातं सूक्ष्म उद्योग हे येतात ह्याच्यामध्ये. किंवा सेवा क्षेत्रामध्ये असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा काय आहे सेम रिक्वायरमेंट आहे. मग आता ह्याच्यासाठी मग प्रधानमंत्री मुद्रा योजना काय केली लॉन्च केली. मग प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत काय शिशु लोन वगैरे आपण बघितलं किशोर लोन दिलं जातं, तरुण लोन दिलं जातं. शिशु लोन आहे ते किती 50,000 दिलं जातं, किशोर लोन आहे ते 50,000 ते 5 लाखापर्यंत असतं आणि तरुण आहे ते 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत दिलं जातं. म्हणजे हे आपण एक प्रकारे हे बी काही एनबीएफसीच्याच प्रकारामध्ये मोडतं कोणतं मुद्रा सुद्धा मुद्रा. नंतर आपण बघ आता आपण औपचारिक आर्थिक मध्यस्थता करणारे 2 प्रकार पडतात बँक आणि दुसरा कोणता नॉन बँक. मग आपण त्याच्यामध्ये बँक्स हे देखील काय केलं संपवलं, नॉन बँक्स गैर बँका हे देखील आपण बघितलं. आता काही असे असतात आर्थिक मध्यस्थता करणारे जे अनौपचारिक असतात. काही आर्थिक मध्यस्थता करणारे कसे असतात अनौपचारिक असतात. अनौपचारिक म्हणजे कसे तर त्यांचं म्हणजे कुठं कायदा वगैरे काय नसतो असेच ते म्हणजे गावामध्ये सावकार वगैरे लोक असतात बघा जे कर्ज देतात हे असे कसे झाले अनौपचारिक झाले. यांच्यावर कुणाचं नियमन नसतं, त्यांना काय सीआरआर ठेवावं लागत नाही, एसएलआर ठेवावं लागत नाही, अशा काही गोष्टी नसतात. म्हणजे हे कसं आहेत अनौपचारिक वित्तीय मध्यस्थता करणारे आहेत. मग ह्यांच्यासाठी आता पहिले कसं व्हायचं इंडिजिनियस बँकर असायचे. आता जे मध्ययुगीन काळामध्ये जर बघितलं भारताच्या तर काही जण असायचे ते इंडिजिनियस बँकर असायचे, काही जण असायचे ते मनी लेंडर. आता हे इंडिजिनियस बँकर असायचे हे काय करायचे इंडिजिनियस बँकर लोकांकडून पैसा जमा करायचे म्हणजे लोक यांच्याजवळ पैसा जमा करायचे आणि हे दुसऱ्या व्यक्तीला काय करायचे कर्जाने पैसा द्यायचे. बघा हे इंडिजिनियस बँकरांचं काम काय असायचं लोकांकडून पैसा घ्यायचा आणि तो लोकांकडून जो घेतलेला पैसा आहे तो काय करायचा थर्ड कुणाला दुसऱ्याला काय करायचा कर्जाने द्यायचा. आणि मग इथं जे आलेला आहे बघा इथं जो पैसा आलेला आहे लोकांकडून जो म्हणजे लोकांकडून घेऊन तोच कर्जाने नंतर इथं मग व्याज येणार त्यांचं कमिशन देऊन मग इकडे दिला जाणार. असे इंडिजिनियस बँकर असायचे पहिले अनौपचारिक. परत मनी लेंडर म्हणजे सावकार वगैरे लोक असतील याच्यामध्ये काय केलं जायचं हे स्वतः जवळचाच पैसा कर्जाने देणार खाली खाली लोकांना स्वतः जवळचा पैसा कर्जाने देणार आणि जर तो लोकांनी पैसा माघारी दिला नाही तर हाणून मारून म्हणलं तरी ती माघारी वसूल करणार असे असतात काय मनी लेंडर वगैरे. हे स्वतः जवळचाच पैसा युज करतात खाली कर्जाने वगैरे द्यायचं. यांना काय म्हटलं जातं अनौपचारिक वित्तीय मध्यस्थता करणार. ह्यांच्यावर सीआरआर असेल एसएलआर असेल आरबीआयचं कोणतं मौद्रिक धोरण नाही काय नाही ह्यांना तसलं काही नसतं. हे ह्याच्यामध्ये आपल्याला काही ज्यादा बघायचं नाही फक्त लक्षात असू दे. आजचा जो आपल्याला टॉपिक जो सुरू करणार आहे आपण तो आज नवीन टॉपिक आपण सुरू करत आहोत. बँकेचे व्याजदर. बँक आपलं व्याजदर कशा प्रकारे ठरवते
बँकामध्ये एनपीए ची समस्या असते. ही एनपीए ची समस्या म्हणजे काय आणि बँका बेसल निकष वगैरे ठरवतात. ते बेसल निकष म्हणजे काय हे आपल्याला काय करायचं, तिन्ही गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बँका आपलं जे व्याजदर ठरवतात बघा, बँकांचे व्याजदर ठरवण्याची बघा मेथोडॉलॉजी पद्धत असते. 1969 साली बँकांचं काय झालं, राष्ट्रीयकरण झालं 1969 साली. आणि ज्यावेळेस बँकांचं 1969 ला राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस कोण गव्हर्नमेंट व्याजदर ठरवायचं बँकांचं. म्हणजे 1969 ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं म्हणजेच काय झालं, बँका कोणाच्या मालकीकडे गेल्या, गव्हर्नमेंट मालकीकडे गेल्या. गव्हर्नमेंटची शेअर होल्डिंग वगैरे काय आता बँकांमध्ये काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग या बँकांचं व्याजदर सुद्धा ठरवायचं कोण काम करायचं, गव्हर्नमेंट ठरवायचं. मग गव्हर्नमेंट व्याजदर ठरवत होतं बँकांचं. त्याच्यामुळे बँक गव्हर्नमेंट काय करायचं की इलेक्शन आलं, हे आलं ते आलं, त्याच्यामुळे व्याजदर काय करायचं, कमी करायचं. म्हणजे इलेक्शनच्या वगैरे या दृष्टीने वगैरे आपल्याला मतं मिळवती वगैरे या गोष्टीने काय करायचं, व्याजदर वगैरे जातात. त्याच्यामुळे मग बँकांना काय होत नव्हता, नफा होत नव्हता, फायदा होत नव्हता. या सगळ्या समस्या होत्या. या सगळ्या समस्या असल्यामुळं बँकिंग सिस्टम काय चांगल्या प्रकारे चालायना. आणि 1991 ला मग काय झालं, एक वित्तीय संकट आलं गेलं. काय म्हणलं मग त्याच्यानंतर मग एम नरसिंहन समिती आपण बघितली होती, बसवली होती 1991 ला. मग ह्यांनी काय सांगितलं, एम नरसिंहन समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या ह्याच्यामधली एक शिफारस होती की गव्हर्नमेंटने ह्या बँकांचं व्याजदर ठरवू नये. जे सरकार जे व्याजदर ठरवतंय बँकांचं, हे व्याजदर सरकारने ठरवू नये, तर आरबीआयने काय करायचं, बँकांना एक असे पद्धतशास्त्र किंवा एक मेथोडॉलॉजी बँकांना ठरवून देणे आणि त्यानुसार बँका काय करतील, त्यांचं स्वतःचं ते व्याजदर ठरवतील. म्हणजे हे तर कोण ठरवत होतं 1991च्या आधी, गव्हर्नमेंट. ज्यावेळेस बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर बँकांचं व्याजदर ठरवण्याचं काम कोण करायचं, गव्हर्नमेंट करायचं, कारण त्यांचीच लोक तिथे बसलेले असायची. मग हे एम नरसिंहनने सांगितलं की गव्हर्नमेंटने हे करू नका, गव्हर्नमेंटने काय करा, बँकांना एक मेथोडॉलॉजी ठरवून द्यावं काही ना काहीतरी, आणि त्याच्या आधारावर काय करतील, मग बँका आपलं स्वतःचं व्याजदर ठरवतील. मग तसं आरबीआयने 1996 ला एक मेथोडॉलॉजी ठरवून दिली बँकांना. 1996 नंतर 2003 ला एक मेथोडॉलॉजी ठरवून दिली. त्याचं नाव होतं बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट, बीपीएलआर असं होतं. जी 1996 ला जी मेथोडॉलॉजी पद्धत ठरवून दिली होती आरबीआयने कुणाला, बँकांना. त्याच्यानुसार ते बँका मग व्याजदर वगैरे ठरवायचे. 2010 ला एक आरबीआयने मेथोडॉलॉजी ठरवून दिली किंवा एक पद्धत ठरवून दिली, तिला म्हटलं गेलं बेस दर किंवा बेस रेट प्लस काय, स्प्रेड. आता हे जो बेस दर आहे किंवा बेस रेट आहे प्लस स्प्रेड, बेस रेट दर म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये बँका जर सीआरआर ठेवतात आरबीआय जवळ, मग हा सीआरआरचा खर्च किती येतो बँकांना, कमीत कमी परतावा दर. सपोज बँकांना काय करायचं असेल, एखाद्याकडून डिपॉझिटमध्ये पैसे घेतल्यात, मग त्याला डिपॉझिटमध्ये सपोज त्यांना 5% व्याज दर देत असेल बँकेला किती द्यायचंय, सपोज डिपॉझिटमध्ये घेतले त्याला 5% व्याज दर द्यायचंय, म्हणजे तर तेही कन्सिडर केलं जाईल इथं. म्हणजेच मिनिमम रेट ऑफ रिटर्न किती आहे बा. नंतर निधीवरील ऑपरेटिंग खर्च, म्हणजे जो काही निधी आहे बँकांजवळ जमलेला आहे तो सगळा ऑपरेट करण्यासाठी जो येणारा खर्च आहे, या सगळ्या गोष्टी धरून काय केला जाईल, बँकांचा एक बेस दर ठरवला जाईल, प्लस बँकांचा त्याच्यामध्ये काय केला जाईल, नफा. बाबा बेस दर आला किती, 6% आला सपोज, सगळ्या गोष्टींचा विचार करून. बँका म्हणल्या आम्हाला नफा पाहिजे किती, 2% मधलं स्प्रेड आमचं पाहिजे. म्हणजे बँका आता पुढे व्याजाने देताना किती टक्क्याने व्याज लोन देणार पुढच्या व्यक्तीला, 8% लोननी काय करतील, पैसा पुढे देतील. अशा प्रकारे ही बेस दर मेथोडॉलॉजी कधी आणली गेली, 2010 ला आणली गेली. नंतर बेस दर मेथोडॉलॉजी होती, ही बी काही काम करणार. आरबीआय आपला रेपो दर असेल, हे सगळ्या गोष्टी कमी करायचं, परंतु खाली जी परिणाम आहे, बँका ऍक्च्युली आपलं व्याजदर काय होत नव्हते, कमी करत नव्हते. त्याच्यामुळे जो लघु उद्योग असतील, छोटे उद्योग असतील, ह्यांना कमी व्याजाने, किंवा शेती असेल ह्यांना कमी व्याजदराने काय होत नव्हतं, पैसे मिळत नव्हतं, लोन मध्ये पैसा मिळत नव्हता. मग ही समस्या असल्यामुळं आरबीआयने काय केलं, 2016 ला नवीन मेथोडॉलॉजी बँकांना ठरवून दिली. तिचं नाव होतं एमसीएलआर नावाचं, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. एमसीएलआर नावाची एक नवीन मेथोडॉलॉजी आरबीआयने बँकांना ठरवून दिली. आणि मग ह्याच्यामध्ये बँक ह्या एमसीएलआरच्या आधारावर किती टक्के येईल ते ठरवलं जाईल, आणि त्याच्या प्लस स्प्रेड बँकांचा जो काही नफा वगैरे असेल बँकांचा तो ठरवून मग बँका काय ठराविक व्याजदर वगैरे काय करतील, स्वतःचा ठरवतील. आता बघा ही एमसीएलआर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट, ही एमसीएलआर जी मेथोडॉलॉजी आहे कुणाची, आरबीआयची. ह्याच्यामध्ये काय काय कन्सिडर केलं जाईल, सीआरआरचा खर्च, बँकांना सीआरआर मध्ये जे कम आरबीआय जवळ ठेवावं लागते त्याचा किती खर्च येतोय, बँकांना निधी ऑपरेट करण्यासाठी जो खर्च येणार आहे ऑपरेटिंग खर्च असेल तो, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड, ह्याच्यामध्ये काय रेपो दर आणि ठेवीवरील व्याजदर, म्हणजे ज्या काही ठेवी बँकांनी घेतलेले आहेत बाबा, लोकांकडून डिपॉझिट घेतलेले आहे, त्या लोकांना किती व्याज द्यायचे, व्याजाने पैसे द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करून एक एमसीएलआर काढला जाईल. आणि प्लस बँकांचा स्प्रेड, सपोज एमसीएलआर आला 6%, बँका म्हटल्या आमचा स्प्रेड पाहिजे 2%, तर बँका व्याजदर पुढे किती ठरवतील, 8% ठरवतील. म्हणजे कशामुळे ही एमसीएलआर, आता हे एमसीएलआर मध्ये रेपो दर ऍड करण्यात आला.
बेस दरामध्ये रेपो दर होता का? रेपो दराचा खर्च उचल म्हणजे रेपो दर याच्यामध्ये नव्हता बेस दर ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस. परंतु ही एमसीएलआर ज्यावेळेस आणला त्यावेळेस रेपो दर सुद्धा आरबीआयने काय करायला सांगितलं, बँकांना कन्सिडर करायला सांगितलं. कारण का? तर आरबीआय रेपो दर त्याचं कमी करायचं, म्हणजे रेपो दराच्या आधारावर बँका काय करायच्या, आरबीआय कडून उधारीमध्ये पैसा आणत असत. मग हा आरबीआयने रेपो दर कमी करायचं, पण बँका त्यांचं व्याजदर काय करत नसत, कमी करत नसत. त्याच्यामुळे आरबीआयने काय केलं, हे एमसीएलआर मध्ये रेपो दर हा देखील काय केला, ऍड केला. सुरुवातीला जो बेस दर होता त्याला थोडासा ऍडव्हान्स करून, जेणेकरून बँकांनी आपलं व्याजदर काय करावं, कमी करावं. हा आरबीआयचा मुख्य उद्देश होता रेपो दर ऍड करण्यामागचा. मग ही नवीन मेथोडॉलॉजी एमसीएलआर आणली, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट 2016ला. नंतर 2019ला आणखी एक नवीन मेथोडॉलॉजी, ही एमसीएलआर बी काम काय करेना. म्हणजेच काय झालं तर आरबीआय आपला रेपो दर कमी करतंय, परंतु बँका आपलं व्याजदर कमी करणार, आणि ते कमी न केल्यामुळं उद्योगधंदे असतील यांना लोन मध्ये पैसा चांगल्या कमी व्याजदराने मिळेना. मग ह्याच्यामुळे आरबीआयने आणखी एक नवीन मेथोडॉलॉजी आणली, तिचं नाव होतं एक्सटर्नल बेंचमार्क 2019ला. ही एक्सटर्नल बेंचमार्क प्लस बँकांचा जो स्प्रेड, म्हणजे बँकांना जो काही नफा असेल तो करून मग बँका आपलं काय करतील, स्वतःचं व्याजदर ठरवतील. आता हे एक्सटर्नल बेंचमार्क ठरवता वेळेस काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला जाईल. आता ह्याच्यामध्ये बघा, कोणतीही एक, हे चार दिलेत ना, या चार पैकी कोणतीही एकच ठरवायची प्लस बँकांनी स्प्रेड. सपोज रेपो दर चालला असेल, किती रेपो दर 4% असेल, तर बँकांनी हा रेपो दर कन्सिडर केला असेल. रेपो दर प्लस बँकांचा स्प्रेड काय, त्यांनी सांगितलं आम्हाला 2% तरी आम्हाला स्प्रेड पाहिजे. टोटल व्याजदर किती ठरवायचा, 6%. 6% व्याजानेच पुढे त्यांनी लोन द्यायचं असं सांगितलं आरबीआयने. म्हणजेच एक प्रकारे काय, तर रेपो दर तर बँकांनी ठरवायचा, किंवा 91 दिवसाचे जे ट्रेझरी बिल आहेत. आता ट्रेझरी बिल म्हणजे काय, आपण बघितलं होतं, जर भारत सरकारला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी लोन मध्ये पैसा हवा असेल तर भारत सरकार ट्रेझरी बिल इश्यू करतं. मग हे 91 दिवसाचे ट्रेझरी बिल आहे, ह्याच्यावर किती येईल म्हणजे इन्कम किती, एक प्रकार थोडक्यात कन्सिडर करा. तर हे 91 दिवसाच्या ट्रेझरी बिल वरची कन्सिडर केली जाईल. नंतर 182 दिवसाचं जे ट्रेझरी बिल आहे ह्याच्यावरची किती यील्ड आहे, मग ह्याच्या आधारावर काय केलं जाईल, किंवा इतर कोणताही बेंचमार्क जो फायनान्शियल बेंचमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वेबसाईटवर, वेबसाईट आहे कंपनीचा आहे, म्हणजे त्याची वेबसाईट आहे फायनान्शियल बेंचमार्क प्रायव्हेट लिमिटेडची, ह्याच्यावर जो कोणता अपडेट केलेला इतर कोणताही बेंचमार्क असेल तो कन्सिडर घ्यायचा. म्हणजे एक तर रेपो दर तरी बँकाने ठरवायचा, जो ठरवल तो शेवटपर्यंत राहील, किंवा 91 दिवसाचं ट्रेझरी बिल आहे त्याची यील्ड जी आहे तो ती तरी कन्सिडर करायची, किंवा 182 दिवसाचं जे ट्रेझरी बिल आहे त्याची तरी, किंवा दुसरा कोणताही बेंचमार्क जो फायनान्शियल बेंचमार्क प्रायव्हेट लिमिटेडवर अपडेट केला, ह्याच्यातला कोणताही एक एक्सटर्नल बेंचमार्क बँकांनी घ्यायचा, आणि प्लस बँकांचा स्प्रेड. सपोज आरबीआयने रेपो दर ज्या प्रमाणात चेंज करेल त्या प्रमाणात बँकांचे व्याजदर चेंज होतील. सपोज आरबीआयने रेपो दर सपोज 4% वरनं 5% केला, तर बँका बी आपलं व्याजदर काय 5 प्लस बँकांचा स्प्रेड, सपोज त्यांनी सांगितलं आम्हाला 2% हवाय, तर 5 प्लस 7 2 किती, 7% खाली व्याजदर होईल. म्हणजे रेपो दराच्या प्रमाणात फ्लक्च्युएट होईल. तसंच एक ट्रेझरी बिल कन्सिडर केलं तर ट्रेझरी बिलाचं किती व्याजदर वगैरे चाललंय त्याच्या आधारावर ठरवलं जाईल. ह्या 182 दिवसाचं ट्रेझरी बिल आहे त्याचं किती व्याजदर वगैरे आहे हे कन्सिडर केलं जाईल, किंवा दुसरा कोणताही बेंचमार्क असेल फायनान्शियल बेंचमार्क प्रायव्हेट लिमिटेड वेबसाईटवर अपलोड केलेला. म्हणजे अशा प्रकारे ही एक्सटर्नल बेंचमार्क ही नवीन मेथोडॉलॉजी आरबीआयने ठरवून दिली बँकांना 2019 साली, आणि ह्याच्यावरच क्वेश्चन आला कंबाईन 2019ला. सॉल्व्ह करा.
प्रसादी सामे, परत दीपक ससे, उर्वशी गुंजाल, वर्षा, परत ममता, एवढ्यांचा आन्सर काय आहे? बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय म्हणलेलं आहे, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर, पायाभूत दर म्हणजे काय? बेस दर आपण म्हणतो तो. 2010 मध्ये कोणता लागू केला होता? बेस दर, किंवा त्याला काय पायाभूत दर म्हटलं तरी चालेल, किंवा बेस दर असं. मग हा जो वर्ष 2010 मध्ये जो बेस दर लागू केला होता, त्याच्यावर पुढे क्वेश्चन काय आहे? पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो? कोणत्या बाबींचा विचार केला गेलेला आहे? आता ऑप्शन अ काय आहे म्हणलंय? निधीवरचा खर्च. परत ब मध्ये रेपो दर. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, रेपो दर कधी ऍड केला? ह्याच्यामध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड 2016 ला ऍड केला. 2010च्या ह्याच्यामध्ये रेपो दर होता का? नव्हता. 2010चं ज्यावेळेस आणली मेथोडॉलॉजी, त्यावेळेस रेपो दराचा विचार केला गेला नव्हता. म्हणजे रेपो दर आलेला कधी होता? तर 2016 मध्ये आणलेला. मार्जिनल एमसीएलआर ज्यावेळेस आला त्यावेळेस, एमसीएलआर नावाची मेथोडॉलॉजी आणली त्यावेळेस. म्हणजे ब ऑप्शन आपला तर नसणार आहे, 100% आपल्याला माहित आहे. मग ब कुठं कुठं आहे बघा, हा 3 तर नसणार आहे. 4, हा 4 बी नसणार आहे. आणि मग राहिला कोणता आपला? वरील सर्व बी नसणार आहे, कारण ब नाही म्हणल्यावर सर्व तर गेलाच, म्हणजे आपला राहिला फक्त 2. म्हणजे तुम्हाला एक जरी माहित असतं फक्त की एमसीएलआरच्या वेळेस रेपो दर आणलेला आहे, त्याच्या आधी रेपो दराचा विचार केला जात नव्हता, व्याजदर बँका ज्यावेळेस ठरवायचे त्यावेळेस. मग हे एवढं जर माहित असतं तर तुम्ही तुमच्या आन्सर पर्यंत पोहोचू शकत होता. 2 नंबर तुम्हाला काय येत होतं? बरोबर येत होतं. म्हणजे त्यावेळेस जर क्वेश्चन म्हणजे कंबाईन 2019चा क्वेश्चन आहे हा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय? निधीवरील खर्च, ठीक आहे. रोखता प्रमाण म्हणजे जो सीआरआर मी सांगितलेला आहे, रोकड रोखता प्रमाण, त्याच्यावर येणारा खर्च, सीआरआरचा येणारा खर्च, तो बी कन्सिडर केला जातो. कमीत कमी परतावा दर, म्हणजेच की जे ठेवी त्याच्यावर किती रिटर्न द्यायचा आहे बँकांना, हा बी काय केला जातो? कन्सिडर केला जातो. म्हणजेच बघा आपण बघितलेला बेस दर, सीआरआरचा खर्च, कमीत कमी परतावा दर, निधीवरचा ऑपरेटिंग खर्च वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. ब नाही, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 काय येणार? बरोबर येणार. आता एनपीए ची समस्या, मी बघा बऱ्याच वेळा आपण एनपीए म्हणजे काय, एनपीए म्हणजे काय, आपण बघत होतो. म्हणजे मागच्या लेक्चर पासून मी सांगितलं होतं एनपीए ची समस्या आहे बँकांमध्ये, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर एनपीए ची समस्या म्हणजे काय? एनपीएचं लॉंग फॉर्म थोडक्यात नॉन परफॉर्मिंग असेट, एनपीए म्हणतो आपण. लॉंग फॉर्म लक्षात असू द्या, नॉन परफॉर्मिंग असेट. आता एनपीए ची समस्या म्हणजे काय? आता एनपीए म्हणजे थोडक्यात बघा, जे कर्ज बँकांनी जे कर्ज दिलेलं आहे ते माघारी बँकांना मिळालं नाही, तर ते काय झालं म्हणतो, ठराविक कालावधीमध्ये म्हणा, तर ते काय म्हटलं जातं, बँका काय म्हणतात, आमचं कर्ज काय झालं? एनपीए झाली. ही आमची जी मालमत्ता ही कशी आहे? नॉन परफॉर्मिंग असेट आहे. 2000च्या मध्यापर्यंत बघा. आता ही 2000च्या आसपासचा कालावधी कसा होता? नरसिंहन समितीने भरपूर सुधारणा वगैरे केल्या होत्या, भरपूर शिफारशी वगैरे आल्या होत्या. आणि ह्या कालावधीच्या दरम्यान 2000चा कालावधी इकॉनॉमीमध्ये चांगली ग्रोथ वगैरे होत होती. भारतामध्ये 1991च्या दरम्यान एलपीजी रिफॉर्म वगैरे झाले होते आणि इकॉनॉमीमध्ये जोरात असा बूम पिरियड होता 2000च्या जवळजवळ मध्यापर्यंत. बूम पिरियड म्हणजे कसं, चांगली ग्रोथ वगैरे इकॉनॉमीमध्ये होत होते, अर्थव्यवस्थेमध्ये. परंतु 2007-08 ला बघा, आणि त्यावेळेस काय झालं, हे असे भरपूर लोक होते, विजय माल्यासारखे असे भरपूर लोक होते, यांनी काय केलं, बँकांकडून काय घेतलं, मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. मग यांनी बँकांकडून भरपूर प्रमाणात कर्ज घेतले 2000च्या मध्यापर्यंत, बूम पिरियड असल्यामुळे त्यांना वाटलं पुढे जाऊन आपल्याला भरपूर फायदा वगैरे होईल, म्हणजे गुंतवणूक वगैरे केल्यानंतर. परंतु 2007-08 ला अशी कंडिशन झाली, 2007-08 ला सबप्राईम क्रायसिस आली. म्हणजेच काय, तर अमेरिकेमध्ये जे हाऊसिंग लोन वगैरे घेतलं होतं, ते लोन काय केलं नाही, त्या व्यक्तींना माघारी केलं नाही, आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये एक सबप्राईम क्रायसिस आली गेली होती, एक आर्थिक संकट अमेरिकेमध्ये आलं गेलं होतं. आणि ते अमेरिकेमध्ये जे आर्थिक संकट आलं होतं, त्याचा जगाच्या इकॉनॉमीवर परिणाम झाला, आणि काय झालं, एक प्रकारे जागतिक वित्तीय संकट आलं गेलं 2007-08 ला. आणि त्यालाच म्हणलं गेलं ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. म्हणजे आणि भारतातील, मग इथं भारतावर त्याचा कसा परिणाम झाला, तर भारतातली वस्तू आणि सेवा आहेत ना, ह्याची निर्यात कमी झाली बाहेरच्या देशांमध्ये जी होत होती ती, आणि त्याच्यामुळे भारतामध्ये सुद्धा काय झालं, एक प्रकारे तर म्हणजे मंदी आली गेली या 2007-08च्या कालावधीमध्ये. मग ह्याच्या कालावधीमध्ये हे जे उद्योगधंदे होते, उद्योगधंदे ज्यांनी आहेत, ज्यांनी बँकाकडून हे 2000च्या आसपास जे कर्ज घेतलं होतं, आता त्यांना ते मुद्दल काय, व्याज काय, मुद्दल सुद्धा देण्याची त्यांची ही नव्हती. म्हणजे त्यांचा बिझनेस वगैरे कसा लॉस मध्ये चालू लागला. मग ह्यानंतर मग ते काय, त्यांचं मुद्दल देऊ शकत नव्हते, परत जे काय व्याज असेल ते देऊ शकत नव्हते. मग ही 2013 पासून बँकांमध्ये कोणती समस्या उद्भवायला सुरू झाली? एनपीए ची समस्या. त्यालाच काय म्हटलं गेलं, नॉन परफॉर्मिंग असेट. ही एनपीए ची समस्या 2013 पासून बँकांमध्ये उद्भवण्यास सुरुवात झाली.
आणि बँकांची जी बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट म्हणजेच काय, एका बाजूला बँकांची मालमत्ता आणि दुसऱ्या बाजूला काय बँकांची काय असते लायबिलिटी, ही इक्वल झाली पाहिजे. मग ही बँकांची जी बॅलन्स शीट आहे, तसंच कंपन्या असतील, कंपन्यांची बॅलन्स शीट असेल, ही कमजोर झाली गेली. म्हणजे बँकांची बी झाली, त्याच्याबरोबर बँकांना त्यांनी जे उधारीमध्ये दिलेलं आहे पैसे ते त्यांना माघारी मिळणार, आणि कंपन्यांना नफा व्हायना, फायदा व्हायना, मधून त्यांच्या वस्तू सेवा काय व्हायला जाणार, विकल्या जाणार. त्याच्यामुळे कंपन्यांना सुद्धा जे घेतलेलं कर्ज आहे ते माघार देता येणार. म्हणजे बँका बी कमजोर, कंपन्या बी कमजोर. म्हणजे हा जो सगळा प्रॉब्लेम आहे, याला 2015-16चा जो अर्थसंकल्प आहे, या 15-16च्या अर्थसंकल्पामध्ये ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम असं म्हणलं गेलं, TBS, ट्विन बॅलन्स शीट सिंड्रोम. म्हणजे ट्विन बॅलन्स शीटची समस्या वगैरे म्हणून सुद्धा याला काय केलं गेलं, ओळखलं गेलं. आणि हीच आपली जी समस्या आहे ती कोणती आपण म्हणतो, NPA ची समस्या, नॉन परफॉर्मिंग असेटची समस्या. आता NPA म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल बघा. मग ही नॉन परफॉर्मिंग असेट NPA म्हणजे ही झालं, NPA ची समस्या कशामध्ये, बँकामध्ये उद्भवली गेली. कधी नंतर 2013 पासून जास्तच म्हणजे ही समस्या वगैरे उद्भवली गेली. मग आता NPA च्या संदर्भात बघा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. NPA च्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या आहेत. ह्याच्यातली पहिली व्याख्या बघा, प्रमाणित मालमत्ता किंवा स्टँडर्ड असेट. पहिली व्याख्या लक्षात घ्या, प्रमाणित मालमत्ता किंवा काय, स्टँडर्ड असेट. ह्याच्यामध्ये व्याज आधी मुद्दल वेळेवर भरली नाही, व्याज आणि मुद्दल वेळेवर भरली जाते. म्हणजे ही जी स्टँडर्ड असेट आहे, बँकांनी जे काही कर्ज दिलेलं आहे त्याचं व्याज असेल, मुद्दल असेल, ही लोक जर वेळेवर भरत असतील म्हणजे, तर ती मालमत्ता बँकांची कशी आहे म्हटलं जातं, प्रमाणित आहे किंवा स्टँडर्ड मालमत्ता आहे असं म्हटलं जातं. आता सपोज ते जर व्याज किंवा मुद्दल 1 ते 30 दिवसापर्यंत भरलं गेलं नाही, म्हणजे जो काही कालावधी होता ह्या टायमिंगला भरायचा आहे, त्याच्यानंतर 1 ते 30 दिवसापर्यंत काय झालं नाही, भरलं नाही त्या व्यक्तीनं किंवा त्या उद्योगधंद्याने, त्या कंपनीनं, तर त्याला ते अकाउंट जे आहे, त्या व्यक्तीचं जे अकाउंट आहे ते कशामध्ये गेलं म्हटलं जातं, SMA1 म्हणजेच काय, स्पेशल मेन्शन अकाउंट झिरो मध्ये, स्पेशल मेन्शन अकाउंट झिरो मध्ये कन्सिडर केलं जातं त्या व्यक्तीचं अकाउंट. जर त्या व्यक्तीनं तेच व्याज किंवा मुद्दल 31 ते 60 दिवसापर्यंत भरलं नाही, 31 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंत भरलं नाही, तर ते आपण म्हणतो स्पेशल मेन्शन अकाउंट 1 मध्ये कन्सिडर केलं जाईल. म्हणजे SMA1, स्पेशल मेन्शन अकाउंट 1. आणि ते जर व्याज दर 61 ते 90 दिवसापर्यंत भरलं गेलं नाही, तर ते काय कशामध्ये जाणार, स्पेशल मेन्शन अकाउंट 2 मध्ये. म्हणजे बघा, पहिल्यांदा स्पेशल मेन्शन अकाउंट झिरो मध्ये कधी, ते व्याज जर त्या व्यक्तीने व्याज किंवा मुद्दल 1 ते 30 दिवसापर्यंत भरली नाही, तर नंतर 31 ते 60 दिवसापर्यंत भरली नाही, तर ते कायच्यामध्ये जाणार, स्पेशल मेन्शन अकाउंट 1 मध्ये. आणि 61 ते 90 दिवसापर्यंत भरलं गेलं नाही, तर ते स्पेशल मेन्शन अकाउंट 2 मध्ये जाणार. आणि NPA कधी होणार मग, तर 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर त्या व्यक्तीनं जर ते जे काही घेतलेलं कर्ज असेल, व्याज असेल, हे जर भरलं नाही, तर त्या व्यक्तीची किंवा ती रक्कम काय झाली म्हणलं तर म्हणतात बँका NPA झाले असं बँका कसं कन्सिडर करतात आपली जी रक्कम आहे ती. मग कृषी कर्ज असेल तर कृषी कर्ज कसं आहे, 90 दिवसाच्या आधारावर ठरवलं जात नाही, तर जे काही पीक आहे त्या पिकाच्या सीझन नुसार ठरवलं जातं. म्हणजे या सीझन मध्ये जर त्यांनी भरलं नाही, तर ते काय झालं म्हणणार, NPA झालं असं कन्सिडर केलं जातं. जेवढा सीझन आहे त्या पिकाचा त्याच्यानुसार डिपेंड आहे कृषी क्षेत्रामधलं जे कर्ज आहे ते. बघा NPA ची साईज, मग आता ही NPA ची रक्कम आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये NPA सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जे काय कर्ज घेतलेलं आहे सार्वजनिक बँकाकडून ते लोकांनी अजून माघारी केलं नाही, म्हणजे तिथं जी NPA ची जी म्हणजे NPA मधली रक्कम सगळ्यात जास्त आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये. नंतर 2 नंबरला खासगी बँकांमध्ये आहे, आणि 3 नंबरला जी आहे ती विदेशी बँकांमध्ये आहे. आणि क्षेत्रानुसार जर आपलं ह्याच्यानुसार जर विचार केला, कोणत्या क्षेत्रानुसार, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, उत्पादन क्षेत्र, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त NPA आहे. म्हणजे ह्यांनी जे कर्ज नेलेलं आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरने सगळ्यात जास्त कर्ज नेलेलं आहे, आणि त्यांनी ते माघारी बँकांना दिलेलं नाही. नंतर दुसरं शेतीमध्ये, तिसरं येतं सेवा क्षेत्रामध्ये, आणि चौथं आहे ते रिटेल. म्हणजे अशा प्रकारे ही NPA साईज नुसार सुद्धा आपण काय करतो, कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आहे किंवा कोणत्या बँकांमध्ये NPA ची जास्त आहे हे आपण बघितलं. NPA म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. नंतर बघा ग्रॉस NPA म्हणजे आपण आता जो बघितला तो वजा तरतूद. म्हणजे आता बँका, सपोज बँकांमध्ये NPA किती आहे, काय ठराविक असेल, आणि मग ही NPA बँकामध्ये जो होतो त्यासाठी बँकांना ठराविक रक्कम बाजूला ठेवावं लागते, कारण बँकामध्ये एवढा एवढा NPA आहे. मग त्या NPA जेवढा असेल त्याच्यातली ठराविक रक्कम बँकांना काय करावं लागते, जी काही डिपॉझिट मध्ये आली ती काय करावं लागते, बँकांना तरतूद म्हणून, प्रोव्हिजनिंग म्हणून काय करावं लागते, बाजूला ठेवावं लागते. ती जर ह्या NPA मधून वजा केली, तर आपल्याला काय मिळतो, नेट NPA मिळतो किंवा निव्वळ NPA असं म्हटलं जातं.
नंतर अनुप्रमाणित मालमत्ता किंवा सब स्टँडर्ड असेट. आता अनुप्रमाणित मालमत्ता म्हणजे बँकांमध्ये काय, तर 90 दिवसापेक्षा जास्त आणि 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर ती मालमत्ता राहिली तर ती कशामध्ये म्हणतो आपण, सब स्टँडर्ड असेट मध्ये, एनपीए मध्ये राहिली तर ती सब स्टँडर्ड असेट म्हणून कन्सिडर केली जाते. नंतर सांशक मालमत्ता. सांशक म्हणजे डाऊटफुल असेट. जर डाऊटफुल असेट म्हणजे की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ती एनपीए मध्ये राहिली म्हणजे याच्यामध्ये, तर ती काय कन्सिडर केली जाईल, डाऊटफुल असेट म्हणून काय केली जाईल, कन्सिडर केली जाईल. आणि लॉस असेट किंवा गमावलेली मालमत्ता कधी म्हणलं जाईल, आरबीआय किंवा बँक, आरबीआय बँकेने किंवा आरबीआयने किंवा बाह्य एक लेखा परीक्षण म्हणजे जो ऑडिट वगैरे करणार असतो ह्याने सांगितलं की बँकांमध्ये जे कर्ज घेतलेलं आहे ते बुडीत झाल्याचं घोषित केलं तर ती बँकांसाठी काही लॉस असतो. म्हणजे बँकेने सांगितलं एवढं एवढं कर्ज एका एका ठिकाणी दिलेलं आहे आणि ते आपल्यासाठी बुडलेलं आहे, किंवा आरबीआयने सांगितलं ते कर्ज बुडलेलं आहे, तर ती बँकांसाठी कशी असते, लॉस असेट किंवा गमावलेली मालमत्ता असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एक प्रकारे गमावलेली मालमत्ता किंवा लॉस असेट ते कधी सांगतं, बँक किंवा आरबीआय किंवा एखादा ऑडिटर वगैरे जो असतो लेखा परीक्षक, तो सांगतो ही कर्ज आपल्याला बुडवलेले आहे असं घोषित केलं की ती कशी बँकांसाठी लॉस असेट असते. ही झाली एनपीए. एनपीए म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, एनपीए समजलं सर्वांना, एनपीए लक्षात आलं तुमच्या. मग बँका कशा प्रकारे व्याज दर ठरवते वगैरे हे आपण मागील लेक्चर बघितल्यानंतर आपण एनपीए ची समस्या म्हणजे काय हे बी आपण काय केलं होतं, जाणून घेतलं होतं. पण त्याच्यामध्ये थोडाफार पार्ट आपला राहिलेला एनपीए ची समस्यामध्ये काय थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपला इथून पुढचा टॉप पार्ट राहिलेला होता, तो आपण आता काय करू, कम्प्लीट करू. याच्या आधी आपण काय बघितलं होतं, जसं बँकिंग ज्यावेळेस सुरुवात केली बँकिंग सेक्टरला किंवा बँकिंगच्या चॅप्टरला आपण सुरुवात केली त्यावेळेस आपण बँकिंग मध्ये काय आरबीआय असेल, आरबीआयचं मौद्रिक धोरण बघितलं. परत आरबीआयचं मौद्रिक धोरण बघितल्यानंतर बँकांचं वर्गीकरण, नॉन बँक असतील तर त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे होतं हे आपण काय केलं, पाहिलं होतं. आणि नंतर आपण त्यालाच रिलेटेड काही टॉपिक आहेत म्हणजे छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला काय करायचे, घ्यायचे. मग हे बघत असताना आपल्याला बँका कशा प्रकारे आपले व्याजदर वगैरे ठरवतात हे आपल्याला काय करायचं आपण बघितलं मागे लेक्चरमध्ये. परत आपण एनपीए ची समस्या म्हणजे काय हे बी थोड्याफार प्रमाणात आपण काय केलं होतं, जाणून घेतलं होतं. आणि बेसल निकष आपल्याला काय करायचं या लेक्चरला जाणून घ्यायचं आहे. बघा आता बँका कशा प्रकारे व्याजदर ठरवते हे आपण पाहिलेलं आहे. मी लेक्चर याचा अजून अपलोड केलेलं नाही, ते अपलोड करेल मी त्यावेळेस. एमसीएलआर बँकांची वेगवेगळ्या मेथोडॉलॉजी आहेत त्याच्यानुसार काय करते बँक आपलं व्याजदर ठरवतं. 2010 मध्ये कोणती आली होती, बेस दर किंवा पायाभूत दर असं म्हटलं जातं. नंतर 2010 नंतर 2016 ला कोणती आली ती बंद करून एमसीएलआर आणण्यात आली. नंतर 2016 ची एमसीएलआर बंद करून कोणती पद्धत आरबीआयने आणली, एक्सटर्नल बेंचमार्क, बँकांना व्याजदर वगैरे ठरवण्यासाठी. हे आपण काय केलं होतं, घेतलेलं होतं. त्याच्यानंतर एमसीक्यू वगैरे बघितलेलं आहे आपण. हा, एनपीए ची समस्या म्हणजे काय, जर जे दिलेलं कर्ज आहे बँकांनी हे 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याची मुद्दल किंवा व्याज जर ज्याने कुणी कर्ज घेतलेलं आहे त्याने दिलं नाही, बघा 90 दिवसापेक्षा जास्त कालावधी म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त त्याने डिले केला त्या दिलेल्या कर्जाला, तर ती रक्कम आपण काय झालं म्हणतो, एनपीए झाला असं कन्सिडर करतो. ती रक्कम काय झाली, एनपीए झाली, किंवा काय म्हणतो आपण त्याला, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. कृषी कर्ज असेल तर ते सीझन नुसार ठरवलं जातं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या वगैरे होत्या एनपीच्या संदर्भात, ते बी आपण काय केल्या होत्या, घेतलेल्या होत्या. बघा आता 3R फ्रेमवर्क, एनपीए मध्ये आपण काय बघत आहोत, 3R फ्रेमवर्क आपण चालू केलेलं होतं. आता 3R फ्रेमवर्क मध्ये बघा, रेक्टिफिकेशन, रिस्ट्रक्चरिंग आणि रिकव्हरी ह्या आपण 3 गोष्टी काय केल्या होत्या, सुरू केल्या होत्या. तर रेक्टिफिकेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये व्याजदर वगैरे काय बदलला जात नाही, परंतु काय केलं जातं, आता सपोज एखाद्याची रक्कम एनपीए मध्ये चाललेली आहे, तर मग अशा वेळेस असं बँकेला वाटलं की बाबा ही रक्कम जी आहे आपल्याला काय ठराविक कालावधीनंतर, म्हणजे हे बिझनेस जो आहे एखाद्या बिझनेसला दिला असेल, एखाद्या कंपनीला लोन दिलं असेल, तर त्याच्यामध्ये आणखी थोडंफार लोन दिल्यानंतर ती काय होऊ शकते, रिवाईव्ह होऊ शकते, पुन्हा चांगल्या प्रकारे चालू शकते. मग अशा प्रकारे आणखी एक्स्ट्रा कर्ज वगैरे दिलं जाईल, कशाच्या अंतर्गत, रेक्टिफिकेशनच्या अंतर्गत. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय, तर ह्याचा कालावधी सपोज 5 वर्षासाठी कर्ज दिलं असेल तर ते काय म्हणणार बँक, 5 वर्षाचं 25 वर्ष करा, 25 वर्षापर्यंत म्हणजे 25 वर्षांनी तरी आम्हाला काय करा, म्हणजे व्याज मुद्दल काय असेल, 5 वर्षासाठी कर्ज दिलं असेल तर तुम्ही काय करा, हळूहळू 25 वर्षात द्या, असं म्हणजे कालावधी चेंज केला जाईल, व्याज दर चेंज केला जाईल. 10% व्याजाने दिलं असेल ठीक बाबा 8%च व्याज कामाला काय करा द्या बँक असं सांगतील. परत मालकी बदलली जाईल, म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशामध्ये, रिस्ट्रक्चरिंग मध्ये. आणि हे सगळं करूनही काय होत नसेल तर मग काय करायचं, ते रक्कम माघार आणण्यासाठी त्याची वसुली करणं गरजेचं आहे.
बँकांना काय करावं लागेल, वसुली रिकव्हरी करणं गरजेचं आहे. मग रिकव्हरीसाठी काय केला जातो, लिलाव केला जातो त्या मालमत्तेचा. मग त्यासाठी दोन महत्वाचा आपल्यासाठी कायदा, ते कोणता, सरपायसी कायदा आणि नादारी व दिवाळखोरी कायदा कधीचा, 2016चा. या दोन कायद्यानुसार काय केला जातो, लिलाव वगैरे करण्याचं काम केलं जातं. आता बघा, ही जो आहे नादारी व दिवाळखोरी कायदा 2016, त्याच काय म्हणलं जातं, इन्सॉलन्सी अँड बँकरप्सी कोड असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सरपायसी ऍक्ट बघू आपण. सरपायसी ऍक्ट कधीचा आहे, 2002चा. आता हा आपण पाहिलेला होता, तरी पण मी थोडक्यात एकदा सांगतो तुम्हाला सरपायसी ऍक्ट विषयी. 1991 ला नरसिंहन समिती बनली होती, पहिली समिती आपण बघितलं मागे बँकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं मी की 1991 ला पहिली नरसिंहन समिती बनली होती. कशासाठी, बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. बँकिंग क्षेत्रामध्ये काय करायच्यात, आपल्याला सुधारणा करायच्यात. मग ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी ही पहिली नरसिंहन समिती बनली होती. आणि हिनं सामाजी ही ज्यावेळेस समिती बनली होती, ज्यावेळेस काय काय होत होतं, ज्यांनी ज्यांनी ज्या कंपन्यांनी कर्ज नेलेलं आहे वगैरे, असे जे कर्ज नेलेल्या कंपन्यांचं जे खटलं आहे, किंवा एखाद्याने सपोज एखाद्या बँकेने काय केलं, एखाद्या कंपनीची मालमत्ता लिलाव करायला काढली, तर ज्याची कुणाची मालमत्ता लिलाव करायला काढली त्या व्यक्तीने काय करायचं, तो साधारण कोर्ट असायचं, म्हणजे सर्वसाधारण जी कचेरी असायची, कोर्ट असायचं, ह्याच्यामध्ये अपील करायचा तो. म्हणजे तिथं काय करायचा की त्या बँकेविरुद्ध म्हणजे तक्रार वगैरे नोंदवायचा. मग तिथं केसेसवर केसेस काय करायच्या, चालत राहायच्या. म्हणजे वेगळ्या केसेस बी वेगळ्या, त्या कोर्टला काय करायच्या, बाकीच्या केसेस बी हँडल करायला लागायच्या. त्याच्याबरोबर दुसरं हे बँकेचं खटलं सुद्धा काय करायला लागायचं, बघायला लागायचं. म्हणजेच उदारीमध्ये ज्यांनी कर्ज आणलेले आहे ते खटले काय कुठं जायचे, साधारण कोर्टात जायचे. आणि बँकेला कर्ज वसुली वगैरे त्याच्यामुळे काय करता येत नसत. मग अशा वेळेस काय झालं, ही मग खटल्यावर खटले चालत राहायचे, केसवर केस काय होत राहायच्या, चालत राहायच्या. मग बँकेला हे पैसे वगैरे काय वसूल होत नसत. आणि मग ह्याच्यामुळं काय सांगितलं की ह्यांच्या ज्या केसेस आहेत किंवा ह्यांच्या जे रिलेटेड जो मॅटर आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी वेगळं काहीतरी आणा. मग नरसिंहन समितीने सांगितलं असं एक DRT आणा म्हणून सांगितलं होतं. मग ते 1993 ला आणण्यात आलं. काय, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल. म्हणजे जे बँकिंग क्षेत्राच्या रिलेटेड, म्हणजे बँकेमध्ये ज्यांनी कोणी लोन मध्ये पैसे दिले नाही त्यांना जर कुठं अर्ज करायचा असेल, म्हणजे तो खटला चालवायचा असेल, तर कुठं चालवू शकतात, ते DRT मध्ये चालवू शकतात, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये चालवू शकतात. परंतु 1998 ला ज्यावेळेस नरसिंहन दुसरी समिती बनली, बघा आता या DRT मध्ये बी प्रॉब्लेम होऊ लागला, इथं स्टाफची कमतरता होऊ लागली. परत इथं बी कसं केसेसवर केसेस इथं बी पेंडिंग राहू लागल्या. म्हणून नरसिंहन समितीने 1998 ला जी बनली होती दुसरी, तिने सांगितलं की ह्या DRT ला आणखी सक्षम करणं गरजेचं आहे. मग या DRT ला सक्षम करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करण्यात आलं, DRT ला सक्षम करायचं. मग कशा प्रकारे DRT ला सक्षम करायचं, तर सरपायसी कायदा आणला 2002 ला. 2002 ला काय आणण्यात आला, सरपायसी कायदा आणण्यात आला. मग 2002 ला सरपायसी कायदे आल्यानंतर बँक असेल, हाऊसिंग फायनान्स कंपनी असेल, म्हणजेच जी NBFC असे काय करते की हाऊसिंग प्रोजेक्ट जे आहेत घराच्या वगैरे रिलेटेड, हे काय करते, ह्यांना लोन देण्याचं काम करते. असं हाऊसिंग वगैरे प्रोजेक्ट असतील याला असे NBFC लोन देतात, हाऊसिंग फायनान्स कंपन्या. मग हे काय गहाण मालमत्तेचा काय करतील, त्यांनी ज्यांना लोन दिलेलं आहे त्यांनी जर दिलं नाही माघारी, तर त्याचा काय केला जाईल, लिलाव करण्याचं काम केलं जाईल. कोणत्या कायद्यानुसार, सरपायसी कायद्यानुसार. कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये काय, म्हणजेच काय, तर ज्यांची शेअर होल्डिंग, त्या कंपनीमध्ये ज्या व्यक्तींची भागीदारी जास्त आहे असे लोक कंपनीची महत्वाची डिसिजन घेतात. आणि ते कुठे असतात, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये असतात. मग कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये सुद्धा काय करतील, बदल करण्याचं काम करतील. कोण, ह्या बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या. ही मालमत्ता, सपोज आता ही हेलिकॉप्टर आहे, विजय माल्याने काय केलं, सगळं कर्ज वगैरे दिलं नाही बँकांना, बऱ्याच बँकांचं. मग बँकांना आता विजय माल्याच्या मालमत्तेचा, म्हणजे रिलायन्स कंपनीचा काय, आपलं विजय माल्याची जी ही आहे आपलं किंगफिशर कंपनीचा लिलाव करायचा असेल, आता तर तिला त्या कंपनीला काय करावं लागेल, तिच्याजवळ एवढी एक्सपर्टीज नसणार आहे की विमानाचं पार्ट कसं विकायचं वगैरे, म्हणजे कशा प्रकारे लिलाव करायचं. मग काय करणार, एखादी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी हायर केली जाते. असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचं काय काम असतं, तर ती बँकेची जी बँकेला ज्या मालमत्तेचा लिलाव करायचा आहे ती काय करते, ती स्वतः लिलाव करते. म्हणजे ह्याचा एक पार्ट इकडे विकल, कुठं काय करेल, कशा प्रकारे ते लिलाव करून काय करेल, बँकेला पैसे देण्याचं काम करेल मिळवून. आणि मग त्याच्यामध्ये त्यांची फी वगैरे काय असेल ती कट करून ते घेण्याचं काम करतात. मग अशा असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या सुद्धा काय करतील, म्हणजे ही मालमत्ता बँका त्यांना सुद्धा विकण्याचं काम करतील. असं सांगितलं कशामध्ये, सरपायसी कायदा होता 2002 चा, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. बघा आता हा जो कायदा आहे,
हा कायदा शेतीमधलं कर्ज आहे त्याच्यावर लागू नाही, नाहीतर काय व्हायचं, बँका शेतीचाच लिलाव करायच्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या. त्याच्यामुळे हा कायदा जो सरपायसी कायदा आहे हा शेतीमधील कर्जावर लागू नाही. ज्यांची कुणाच्या मालमत्तेचा लिलाव होत आहे अशा व्यक्तीला जर तो, त्यालाच काय म्हणलं जातं लोन डिफॉल्टर, त्या व्यक्तीला जर काय अपील करायचं असेल कुठं कोर्टात, तर त्याला कुठं करावं लागणार, पहिल्यांदा डीआरटी मध्ये. साधारण कोर्टात जाता येणार नाही, त्याला पहिल्यांदा अपील कुठं करावं लागणार, डीआरटी मध्ये. डीआरटी मध्ये त्याला न्याय मिळाला डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये, तर तो पुन्हा अपील कुठं करू शकतो, डेप्ट रिकव्हरी अपीलेट ट्रिब्युनल आहे म्हणजे त्याच्यावरचं. परंतु हिथं अपील करता वेळेस त्याला कमीत कमी जेवढं घेतलेलं आहे त्याच्या 50% कर्ज भरावं लागेल, त्यावेळेसच तो डीआरटी मध्ये अपील करू शकतो. आणि हिथं बी त्याला न्याय मिळाला नाही तर तो कुठं जाऊ शकतो, उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. म्हणजे तो व्यक्ती ज्याच्या व्यक्तीच्या मालमत्तेचा बँका लिलाव करतायत अशा व्यक्तीसाठी. सरपायसी कायद्यामध्ये बी काही मर्यादा आहेत, म्हणजे डीआरटी असेल किंवा डीआरडीटी आहे, ह्याच्यामध्ये काय स्टाफची इथं बी कमतरता आहे. 1 लाखापेक्षा जास्त केसेस इथं सुद्धा पेंडिंग राहिल्या लागलेल्या आहेत. काही ठिकाणना बँकांना काय व्हायचं, योग्य रिटर्न मिळत नाही. म्हणजे योग्य रिटर्न मिळत नाही म्हणजेच काय, आता एखाद्याने कर्ज नेलंय आणि अशा कुठं ग्रामीण भागामध्ये मोठं 5 स्टार हॉटेल सुरू केलंय आणि बँकेला तिथं कोण, त्याला म्हणजे तोटा झाला, तो बँकेला लोन मध्ये जे घेतलेले ते पैसे देऊ शकले नाही, मग बँक काय करणार, त्याच्या 5 स्टार हॉटेलचा काय करायला लागणार, लिलाव करायला लागतील. मग अशा व्यक्तीला ज्यावेळेस लिलाव करतील त्यावेळेस त्या ग्रामीण भागामध्ये कोणते हॉटेल घ्यायला बी येणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल, बँकांना योग्य रिटर्न वगैरे काय होणार नाही, मिळणार नाही. म्हणजेच एक लक्षात ठेवायचं, काही ठिकाणी बँकांना कसं होत नाही, योग्य रिटर्न वगैरे मिळत नाही. म्हणजे ह्या सगळे कशामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं, सरपायसी कायद्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मग सरकारने काय केला, 2016 मध्ये नादारी व दिवाळखोरी कायदा आणला. 2016ला इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड काय करण्यात आला, आणण्यात आला. तर आता तो काय आहे आपल्याला बघायचं, इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड म्हणजे काय. बघा, नादारी व दिवाळखोरी संहिता सुद्धा म्हटलं जातं. 2016चं इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड, ठराविक लाखापेक्षा जास्त कर्ज बुडवल्यास, सपोज एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीनं एसबीआय मधून कर्ज घेतलेलं आहे, परत ऍक्सिस मधून बी कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे आणखी 2-3 बँका कोणत्या तरी असतील त्यांच्यामधून कर्ज घेतलेलं आहे आणि हे त्याने बुडवलं, म्हणजे दिलंच नाही त्या व्यक्तीनं. तर मग आता काय करायचं, एसबीआय काय करेल, परत ऍक्सिस बँक काय करेल, हे प्रश्न आहे ना. मग एसबीआय किंवा ऍक्सिस बँक आहे अशा बँकेने कोणी ठराविक लाखापेक्षा जर जास्त कर्ज बुडवलं तर ते एसबीआय ऍक्सिस बँक कुठं जातील, ह्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये जाण्याचं काम करतील. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, एनसीएलटी. म्हणजे उधारीमध्ये जो कोणी देणार आहे तो कुठं जाणार, एनसीएलटी मध्ये जाणार. मग एनसीएलटी मध्ये गेल्यानंतर एनसीएलटी जे आहे ना, एनसीएलटी ही केस कुणाला देणार, एका इन्सॉलन्सी प्रोफेशनलला देणार. बघा, एखाद्या इन्सॉलन्सी प्रोफेशनलला देणार. म्हणजे ही एनसीएलटी काय करणार, ह्याला नादारी अधिकारी असं म्हटलं जातं. नादारी अधिकारी, नादारी अधिकारी म्हणजे ज्यांचं कर्ज बुडवलेलं आहे ज्या व्यक्तीनं, मग त्या बँका असतील तर त्या बँका कुणी असेल जो पर्टिक्युलर, ते कुठं जाणार, एनसीएलटी मध्ये जाणार, एनबीएफसी असतील वगैरे त्या. मग नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये गेल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एक इन्सॉलन्सी प्रोफेशनल, सपोज मॅडम काय आहेत, इन्सॉलन्सी प्रोफेशनल आहेत, मग ह्या मॅडमला काय केलं, अपॉइंट केलं. मग हे असं एखादा नादारी अधिकारी काय केला जाईल, अपॉइंट केला जाईल. मग आता ह्याचं काम काय असणार आहे, नादारी अधिकाऱ्याचं मध्यस्थ करायचं. कोणामध्ये, ज्यांनी कर्ज बुडवलंय त्यांच्यामध्ये आणि ज्यांनी कर्ज दिलंय त्याच्यामध्ये. म्हणजे कर्ज कोणी दिलंय, बँकांनी, बँकामध्ये आणि कर्ज घेणार आहे ह्यांच्यामध्ये हे नादारी अधिकारी किंवा इन्सॉलन्सी प्रोफेशनल काय करेल, मध्यस्थ करण्याचं काम करेल. आणि त्याला किती दिवसाचा कालावधी दिला जाईल, 330 दिवसाचा. मग 330 दिवसामध्ये असा काहीतरी हा प्लॅन घेऊन येईल की दोन्ही बी राजी होतील, बँका बी राजी होतील आणि हे जे उधारीमध्ये घेणार आहे तो बी राजी होईल. मग असा काहीतरी प्लॅन घेऊन येईल. म्हणजे बघा, हा इन्सॉलन्सी प्रोफेशनलला क्लेस दिली, कुणी दिली, एनसीएलटीनं. मग या इन्सॉलन्सी प्रोफेशनल 330 दिवसामध्ये काय आणला, एक प्लॅन आणला, काही ना काहीतरी एक रिझॉल्युशन प्लॅन म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं, रिझॉल्युशन प्लॅन. मग असा काहीतरी रिझॉल्युशन प्लॅन काय केला, हा इन्सॉलन्सी प्रोफेशनल घेऊन आला. इन्सॉलन्सी प्रोफेशनल रिझॉल्युशन प्लॅन मध्ये सांगितलं की व्याज आहे 5% वरून 25% करा, कर्जामध्ये परत आपलं कालावधी 5% वरून 25% करा. परत आणखी दुसरं सांगितलं त्यांनी की व्याज दर बाबा 10% त्याचा 8% करा. म्हणजे काही ना काहीतरी त्याने रिझॉल्युशन प्लॅन आणला आणि तो बँकेपुढे मांडला. आता सपोज 10 बँका असतील, 15 बँका असतील, किती बँकाकडून त्या व्यक्तीने लोन मध्ये नेलेले पैसे माहित नाही. सपोज 4-5 बँका असतील, काय असतील. मग आता ह्या बँका काय करतील, वोटिंग करतील, बाबा जो काय प्लॅन आणलेला आहे तो इम्प्लिमेंट करायचा का नाही, हे ठरवण्याचं काम कोणाचं असणार आहे, बँकांचं असणार आहे. मग 51 म्हणजे डिसिजन नुसार, कोणत्या प्रकारचं डिसिजन आहे त्याच्यानुसार 51 ते 90% उधारीमध्ये देणारे जे आहेत ना,
त्यांनी जर परवानगी दिली. काही डिसिजन आहे तिथे 51% म्हणजे व्यक्तींना, म्हणजे 51% म्हणजे कसं की सपोज 10 बँका असतील तर त्यातल्या 5 बँकांनी काय केली, परवानगी दिली, तर ते डिसिजन जो काय रिझॉल्युशन प्लॅन आहे तो काय होईल, अंमलात येईल. म्हणजे डिपेंड करतं ह्याच्यामध्ये, ते काय असतं, वोटिंग असतं, ते आपल्या काय कामाचं नाही. मग या उधारीमध्ये देणाऱ्यांनी काय केली, परवानगी दिली, तर तो काय होतो, प्लॅन अंमलात आणला जातो. म्हणजेच तो प्लॅन काय होतो, अंमलात येतो. म्हणजे त्याचं व्याजदर वेगळं केलं, थोडंसं वाढव म्हणजे कमी केलं जाईल म्हणा, कालावधी चेंज केला जाईल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल तर काय चेंज केला जाईल, असं काही ना काहीतरी प्लॅन आणलेला आहे त्यांनी. मग तो प्लॅन काय होणार आहे, मग तो आणल्यानंतर बँकांनी जर त्याला परवानगी दिली तर तो प्लॅन काय केला जाईल, इम्प्लिमेंट केला जाईल. म्हणजे ह्या मॅडमने आणलेला प्लॅन जो काय आहे तो काय केला जाईल, मग जर बँकांनी परवानगी दिली तर तो काय होईल, इम्प्लिमेंट होईल. म्हणजे सपोज 4 बँका असतील तर 3 बँकांनी जर परवानगी दिली तर तो इम्प्लिमेंट केला जाईल, कारण 51 ते 90% डिसिजन नुसार म्हणजे ते वोटिंग ठरलं जातं. तसे न झाल्यास सपोज काही बँकांनी म्हणजे सगळ्याच बँकांनी त्याचा विरोध केला, सपोज एसबीआयने केला, ऍक्सिसने केला, आणि फक्त 4-5 बँकांमधली एकच बँक म्हणत असेल इम्प्लिमेंट करा, आणि मेजॉरिटी कुठं असेल, इकडे असेल एका दुसरीकडे की नाही म्हणणाऱ्यांकडे, तर मग काय होतो, तर त्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्या मालमत्तेचा काय होतो, लिलाव होतो. म्हणजे ज्याने कुणी उधारीमध्ये घेतलाय त्या मालमत्तेचा काय केला जातो, लिलाव केला जातो. बघा थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, ज्याने कुणी उधारीमध्ये कर्ज नेलेलं आहे त्याने ते बुडवलं, तर मग जे उधारीमध्ये देणार आहेत ते कुठे जातात, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये जातात. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल काय करतं, असा एखादा इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल काय करतो, अपॉइंट करतो. त्याला एक 330 दिवसाचा काय केला जातो, कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये तो काही ना काहीतरी एक प्लॅन घेऊन येतो, कोणता तरी एक रिझॉल्युशन प्लॅन म्हणलं जातं त्याला, आणि तो प्लॅन जर बँकांनी त्याला जर परवानगी दिली तर तो अंमलात आणला जातो. नाही दिली तर त्या मालमत्तेचा ज्यांनी कोणी उधारीमध्ये लिहिलेला आहे, ज्यांनी उधारीमध्ये नेलेलं आहे, त्यांनी जी काय मालमत्ता घाण ठेवलेली आहे त्या मालमत्तेचा काय केला जातो, लिलाव केला जातो. बस एवढंच लक्षात ठेवायचं. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, नादारी व दिवाळखोरी संहिता 2016. मग सपोज त्याच्या मालमत्तेचा लिलाव केला बँकेने, काय केला, आणि मग त्या व्यक्तीला बी न्याय पाहिजे ना, बँकांची चूक असेल तर हे कसं काय समजणार. मग त्या व्यक्तीला जर अपील करायचं असेल किंवा कुठं जायचं असेल तर ती कुठं जाणार बाबा. मग सपोज एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल, पार्टनरशिप फर्म, तर तो कुठं अपील करू शकतो, डीआरटी मध्ये. पार्टनरशिप म्हणजे 1-2 व्यक्तीने मिळून काय केलेली आहे, ती फर्म तयार केलेली आहे, छोटीशी कंपनी वगैरे. मग हा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर तो अपील कुठे करतो, डीआरटी मध्ये, सरपायसी कायद्यानुसार. सपोज एखादी कंपनी असेल आणि कंपनीने उधारीमध्ये पैसे नेलेले असतील आणि तिला जर अपील करायचे असेल तर ती बी कुठे अपील करू शकते, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये ती सुद्धा अपील करू शकते बँकेच्या विरोधात, कुठं, कंपनीच्या कायद्यानुसार. हे अपील स्ट्रक्चर आहे, लक्षात असू द्या. इन्सॉलन्सी आणि बँक्रप्सी कोड हा खालील डिफॉल्टरवर लावला जात नाही. म्हणजे हे जे कोणी खालील कर्ज चुकवे आहेत ना, म्हणजे ज्यांनी असे कर्ज चुकवे आहेत त्यांच्यावर लावला जात नाही. कोणकोणते, विलफुल डिफॉल्टर म्हणजे ज्यांची देण्याची कॅपॅसिटी असून सुद्धा ते देत नाहीत, असे डिफॉल्टर. म्हणजे जे कर्ज काय करू शकतात, फेडू शकतात, देऊ शकतात माघारी, अशा व्यक्तीला काय म्हणलं जातं, विलफुल म्हणलं जातं. मग अशांवर काय केला जात नाही, हा इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड किंवा काय म्हणलं जातं त्याला, नादारी व दिवाळखोरी संहिता काय केली जात नाही, लावली जात नाही, कुणा ह्यांच्यावर लावली जात नाही. परत इनकॅपेबल म्हणजे काय, ज्याची मुद्दल काय व्याज बी देण्याची लायक म्हणजे ही नाही, म्हणजे व्याज बी देऊ शकत नाही, मुद्दल बी देऊ शकत नाही, अशा डिफॉल्टरला काय म्हणलं जातं, इनकॅपेबल. म्हणजे ह्यांच्यावर बी काय केला जात नाही, हा इन्सॉलन्सी बँक्रप्सी कोड लावला जात नाही. मग ह्यांना काय करायचं, ह्यांच्या मालमत्तेचं काय करायचं, डायरेक्ट लिलाव. डायरेक्ट काय केला जातो, लिलाव केला जातो. असला रिझॉल्युशन प्लॅन लिहिणं आणत काय बसलं जात नाही. डायरेक्ट असे जे आहेत, असे डिफॉल्टर जे आहेत, यांच्या मालमत्तेचा डायरेक्ट काय केला जातो, लिलाव केला जातो, इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोडनुसार. बघा मी आता सांगितल्यागतच इन्सॉलन्सी बँक्रप्सी कोड म्हणजे काय, सपोज या 2-3 बँका आहेत, ह्यांनी उधारीमध्ये पैसे कोण नेले, त्यांच्याकडून ह्या व्यक्तींनी नेलेले आहेत. त्यांची एखादी कंपनी वगैरे त्यांनी काय केलेलं, त्या बँकांकडून उधारीमध्ये पैसे नेलेले आहेत, आणि ह्यांनी उधारीमध्ये पैसे नेल्यामुळे हे काय माघारी देण्यात आहे. माघारी देण्यात मग ह्या बँकांनी काय केलं, एखादी एनसीएल तिकडे गेली, एनसीएलटीनं काय केलं, ह्या मॅडमला अपॉइंट केलं. ह्या मॅडमला किती कालावधी दिला, 330 दिवसाचा कालावधी दिला. मग या 330 दिवसामध्ये हे काहीतरी एखादा प्लॅन घेऊन आली. मग ही प्लॅन आणल्यानंतर तो प्लॅन जर बँकांनी 75% म्हणजे ठराविक टक्के म्हणजे त्यांचं वोटिंग असतं, त्याच्यानुसार तेवढ्यांनी जर अप्रूव्ह केला तर तो काय होतो, अंमलात येतो. नाही केला तर ह्यांची जी काय मालमत्ता आहे ह्यांचा काय केला जातो, लिलाव केला जातो. ह्यांना अपील करायचं असेल तर हे कुठे अपील करू शकतात, जर इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप फर्म असेल तर डीआरटी मध्ये, आणि कंपनी असेल तर एनसीएलटी मध्ये काय करू शकते, अपील करू शकते बँकाविरोधात. आलं लक्षात, म्हणजे समजलं असेल तुमच्या, आलं सर्वांच्या लक्षात, एकदा आलं असेल तर येस म्हणा. आलं का सर्वांच्या हे लक्षात टॉपिक.
ओके, सर्वांच्या लक्षात आलंय म्हणायचं. शुभम, मनोज, ऋतुजा, प्रणव, प्रसाद, ओके, अंकिता, आरती. ठीक आहे, म्हणजे इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड मध्ये तुमच्या लक्षात आलेला आहे. आता बघा, ही इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड करण्यासाठी काय ना काहीतरी एखादी बॉडी पाहिजे. म्हणजे तो जो इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड करायचा इम्प्लिमेंट करायचा आहे, म्हणजे राबवायचं आहे. मग राबवण्याचे कार्य जे केलं जातं, इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड जो आहे हा राबवण्याचे कार्य करतं ते कोण करतं? ही एक बॉडी बनवली त्यावेळेस, ज्यावेळेस कायदा आणला त्यावेळेस, इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाची IBBI ची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली 2016लाच. ही एक वैधानिक बॉडी आहे. आता वैधानिक म्हणजे काय? तर त्याचा संसदेत कायदा एखादा पास, म्हणजे संसदेत काय आहे ती पास करून कायदा वगैरे त्याच्या मागे एखादा असतो, त्याला काय म्हणलं जातं? वैधानिक म्हणलं जातं. म्हणजे संसदेत ते काय पास करून बनवलेली बॉडी आहे, म्हणजे कायदा वगैरे बनवून. म्हणजे ही कशी आहे? एक प्रकारे वैधानिक बॉडी आहे इन्सॉल्वन्सी अँड बँक, म्हणजे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. ह्याचं जे अध्यक्ष आहेत सध्या ते MS साव आहेत. कालावधी असतो अध्यक्षांचा 5 वर्ष किंवा वयाच्या 65व्या वर्षी. म्हणजे इथं जर आधी जे काय आधी असेल 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला तिथं ही करता येत नाही, म्हणजे त्या पोस्टवर, अध्यक्षाच्या पोस्टवर थांबता येत नाही. जास्तीत जास्त वयाची लिमिट किती आहे? 65 वर्ष. आणि कालावधी कितीपर्यंत आहे तो? 5 वर्ष. याच्यातला जो काय आधी असेल तेवढा कालावधी तो थांबू शकतो. पुन्हा नेमणूक करता येते 5 वर्ष झाल्यानंतर, परत सुद्धा त्याची काय होऊ शकते? नेमणूक होऊ शकते अध्यक्षाची. आणि परत 65 वर्षानंतर त्याची नेमणूक केली जात नाही. 65 वर्ष वयाची पूर्ण झाली की तो रिटायर झाला म्हणायचं. म्हणजे ह्याच्यातून इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी बोर्ड मध्ये तो नेमता येत नाही त्याला. RBI नामांकित व्यक्ती एक सदस्य असतो आणि 8 सरकारच्या बाजूने असतात. म्हणजे 8 आणि 1 9, ह्या अध्यक्ष 1 10, अशी एकूण 10 सदस्य बॉडी असते इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. RBI कडून एक नामांकित केला जातो आणि सरकारच्या बाजूने 8 असतात. मग ह्याचं काम काय आहे? तर इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड जो आपण आता बघितला तो काय करायचं? राबवण्याचे काम करायचं, त्याच्यावर देखरेख वगैरे ठेवण्याचं काय करतो? कार्य करतं. परत इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल एजन्सी, आता मी सांगितलं इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल म्हणजे काय? नादारी अधिकारी आपण म्हणलो इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल. हे ह्यांना लायसन घ्यावं लागतं. कोणाकडून घ्यावं लागतं? अशा इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल एजन्सी असतात, ह्या एजन्सीकडून ह्यांना काय करावं लागतं? लायसन घ्यावं लागतं. आणि ह्या एजन्सीची निवड करण्याचं काम कोण करतं? इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. बघा, इन्सॉल्वन्सी अँड प्रोफेशनल एजन्सीचं निवड कोण करतं? इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. आणि ह्यांच्या अंतर्गत काम कोण करतात? हे इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल किंवा नादारी अधिकारी काय करतात? इथं काम करतात. आता इथं बघितलं तर आता सध्याला 3 इन्स्टिट्यूटला काय करण्यात आलेलं? लायसन देण्यात आलेलं आहे. काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल. ICAI आहे, ICSI आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट. ती कोण तुम्हाला विचारणार नाही, नाही लक्षात राहिलं तरी चालेल. इन्फॉर्मेशन युटिलिटी. आता इन्फॉर्मेशन युटिलिटी किंवा माहिती सोयी सुविधा म्हणजे काय? हिला निवडण्याचे काम करतं कोण? इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. ही इन्फॉर्मेशन युटिलिटी किंवा माहिती सोयी सुविधा जी आहे हे काय करतं? की ज्यांनी कुणी उधारीमध्ये पैसा नेलेला आहे बँकाकडून त्यांची सर्व माहिती ठेवण्याचं काम करतं. म्हणजे जी उधारी करणाऱ्याची काय करतं? माहिती ठेवतं. काय कोण ठेवतं? ही इन्फॉर्मेशन युटिलिटी. आता सध्याला एक लायसन दिलेलं आहे, कोणती? नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड. नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड ही काय करते? इन्सॉल्वन्सी युटिलिटी किंवा माहिती सोयी सुविधा म्हणून काय करते? कार्य करते. उधारीमध्ये नेणाऱ्यांची माहिती ठेवली जाते. हे झालं इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया विषयी थोडक्यात. म्हणजे आपला हा जो आहे इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड जो 2016चा आणलेला आहे तो आपला काय झाला? इथं फिनिश झाला. आता पुढचा जो आहे तो म्हणजे DICGCI ऍक्ट. हा DICGCI ऍक्ट म्हणजे काय हे समजून घेऊ. आता 1961 मध्ये बघा, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्ट आणण्यात आला. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्ट हा आणण्यात आला कधी? 1961 ला. याचा लॉंग फॉर्म आहे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके. मग आता एखादी बँक आपला सपोज काय केलं जातं DICGCI ऍक्ट नुसार, तुमच्या ज्या ठेवी आहेत नाही तुम्ही कुठंच ठेवता सगळेजण, किंवा प्रत्येक जे व्यक्ती आहेत त्यांच्या सगळ्यांच्या ठेवी कुठं असतात? बँकांमध्ये असतात. सर्वांच्या ठेवी कुठं? बँकामध्ये जवळजवळ असतात मॅक्झिमम. मग ह्या बँकामध्ये ही जर बँक बंद पडली तर तुमच्या ठेवींचं काय? ठीक आहे, CRR मधून काही रक्कम दिली जाईल, SLR मधून रक्कम दिली जाईल. SLR मध्ये रिझर्व्ह असतो ना थोड्याफार प्रमाणात, तिथून रक्कम काढून दिली जाईल. परंतु तो रिझर्व्ह बी संपला तर त्याच्या व्यतिरिक्त काय? मग आता ह्या बँकांना काय करावं लागतं? ज्या काही ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहेत तिथं बँकांमध्ये ह्याच्यावर बँकेला काय करावं लागतं? इन्शुरन्स, विमा काढावा लागतो, विमा उतरावा लागतो बँकेला. मग ही जी विमा काढण्याचं काम आहेत बँका हे कोणाकडून करतात? ही DICGCI नावाची संस्था आहे. DICGCI म्हणजेच काय? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
ही संस्था ह्या कायद्यानुसार बनवलेली आलेली आहे. कोणत्या? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्ट आहे 1961चा. ह्या कायद्यानुसार काय करण्यात आलेली आहे? ही DICGCI नावाची संस्था बनवलेली आलेली आहे. मग ह्या बँका काय करतात? ह्या DICGCI कडून काय करतात? इन्शुरन्स काढावा लागतो. बँकेला हे बंधनकारक असतं. म्हणजे सर्व प्रकारच्या बँकांना ठेवीवर काय करावा लागतो? DICG विमा घ्यावा लागतो. आता ह्या सगळ्या बँकांनी ह्या DICGCI कडून काय केला? विमा घेतला. मग हा विमा घेतल्यानंतर सपोज बँक एखादी बंद पडली, ही बँक काय झाली? एखादी काय झाली? बंद पडली, तर DICGCI काय करतं? बँक बंद झाल्यास DICGCI ठेवीदारांना 5 लाखापर्यंत विमा देतं. सपोज तुमची एखाद्या बँकेमध्ये 1 लाख रुपये असतील आणि ती बँकच बंद झाली, तर DICGCI तुम्हाला 1 लाख देणार. किती देणार? 1 लाख देणार, 5 लाख नाही. परंतु एखाद्या व्यक्तीचं 10 लाख रुपये असतील बँकेमध्ये आणि ही बँक बंद झाली, तर DICGCI तुम्हाला जास्तीत जास्त किती देणार? 5 लाख, 10 लाख नाही देणार. म्हणजे काय करतं? ठेवीदारांना 5 लाखापर्यंत काय करतं? विमा देण्याचं काम करतं. कोण करतं? ही DICGCI. पहिलं 1 लाख लिमिट होतं, परंतु आता 2020चं जे बजेट ठेवलं अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये हे 5 लाख काय करण्यात आलेलं आहे? लिमिट करण्यात आलेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. आता हे DICGCIचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे? मुंबईमध्ये हे DICGCIचं काय आहे? हेडक्वार्टर आहे. RBIचा एक डेप्युटी गव्हर्नर हा DICGCIचा अध्यक्ष असतो. म्हणजे RBIचे जे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, त्यातला एक जो आहे तो हा DICGCIचा अध्यक्ष म्हणून काय करतो? कार्य करतो. हा झाला काय आपला DICGCI ऍक्ट. आता DICGCI ऍक्ट झालं. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. बँकांचे व्याजदर आपण बघितलं. बँकांच्या व्याजदर नंतर आपण काय बघितलं? NPA ची समस्या. NPA ची समस्या म्हणजे काय हे बी समजून घेतलं. NPA च्या संदर्भात ज्या व्याख्या आहेत ते बी आपण काय केल्या? बघितल्या. त्या पाहिल्यानंतर आपण 3R फ्रेमवर्क बी बघितलेलं होतं. 3R परत सरपायचे कायदा बी आपण आता बघितला. इन्सॉलन्सी आणि बँकरप्सी कोड